पुण्यातील उद्योगासाठी महत्त्वाची बातमी. चाकणमधून उद्योग बाहेर जात असल्याच्या चर्चेवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार बैठका घेत असून चाकणमधील रस्त्यासाठी 100 ते 150 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. पुण्यातील औद्योगिक विकासाच्या मुद्द्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. चाकणमधून गेल्या 3 वर्षांपासून उद्योग बाहेर जात असल्याच्या चर्चेवर सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून बैठका घेतल्या जात असून चाकणमधील रस्त्यांसाठी 100 ते 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं सांगितलंय. दरम्यान डावोसहून महाराष्ट्रात आलेल्या प्रकल्पांवरून सामंत यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. गडचिरोली आणि चंद्रपूर दौऱ्यात उद्योगांचा आढावा घेणार असल्याचं सामंत यांनी सांगितलंय. तसेच पुण्यात होणाऱ्या 100व्या मराठी साहित्य संमेलनाबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.